शेजारच्या वहिनीला बघितलं दुसऱ्यासोबत. मी कोणाला काही सांगू नये म्हणून तिने मला पण बोलवलं तिच्याजवळ. तेव्हा मी शहरामध्ये नवीनच राहायला गेलो होतो. मला रूम पण अशा ठिकाणी भेटली होती तिथे आजूबाजूला फॅमिली राहत होती आणि तिथे मीच फक्त एकटा राहायचो. अगोदर तर रूम मालकीनने रूम द्यायला नकार दिला होता, कारण मी एकटाच होतो आणि तिथे सर्व फॅमिलीवाले लोक राहत होते आणि ते अशा एकट्या बॅचलर मुलाला रूम देत नव्हते. पण त्यांना मी एकदम शांत वाटलो, त्यामुळे त्यांनी मला रूम दिली. तिथे 3 रूम होत्या. एका रूममध्ये मी राहत होतो आणि बाकी 2 रूममध्ये फॅमिलीवाले. बाकी सर्व कामाला जात होते. पण माझ्या शेजारी एक वहिनी राहत होती. तिचा नवरा कामावर जात असे आणि वहिनी एकटीच रूमवर राहत होती. मला तिने फक्त 2 दिवस मला तिथे फक्त 2 दिवस झाले होते. दुपारी मला शेजारच्या वहिनीच्या रूममध्ये कोणीतरी जाताना दिसलं. तिथे तर माझ्या ओळखीचं कोणीही नव्हतं. थोड्या वेळाने शेजारच्या वहिनीच्या रूममधून एक माणूस बाहेर आला. मी तिकडेच बघत होतो. मला वाटलं की तो वहिनीचा नवरा असेल. मी सर्व बघत असताना वहिनीचं लक्ष माझ्याकडे होतं. तो माणूस गेल्यावर शेजारची वहिनी माझ्याकडे आली आणि माझ्यासोबत गप्पा मारू लागली. बोलता बोलता ती माझ्या रूममध्ये आली आणि म्हणाली, तो माणूस फक्त मला भेटायला आला होता, बाकी तसं काही नाही आमच्यामध्ये आणि तू माझ्यासोबत तसं राहू शकतो. मला तर काहीच कळेना की वहिनीला नेमकं काय म्हणायचं. मी पण संधीचा फायदा घेतला आणि वहिनीला माझ्या रूममध्ये बोलून तिच्यासोबत मी शेजारच्या वहिनीला दुसऱ्यासोबत बघितलं. त्यामुळे मी कोणाला काही सांगू नये म्हणून शेजारच्या वहिनी माझ्याजवळ आली होती. आता मी फक्त संधी बघायचो. आजूबाजूला जर कोणी नसले तर मी शेजारच्या वहिनीला एक इशारा करायचो आणि वहिनी लगेच माझ्या रूममध्ये येत होती. मित्रांनो, कथा आवडली तर चॅनलला पण सबस्क्राईब करा.